ते एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट. त्याच्यामध्ये आपण इन्शुरन्स आणि त्याच्यानंतर डिसीज पर्सनचे नॉमिनीज किंवा डिपेंडंट कोण असणार आहेत, जसं लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं ते बघणार आहोत. त्याच्यात सम ऑफ दी टर्म defined under this act. First one is confinement, labor resulting in the issue of living child or labor after 26 weeks of pregnancy resulting in the issue of child whether alive or dead. Confinement म्हणजे birth to child. ठीक आहे. तर त्यांना 26 वीकची प्रेग्नन्सी लीव जी आहे, मॅटर्निटी लीव जी आहे, तर ती दिली जाते. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युशन, सम ऑफ मनी पेएबल टू द कॉर्पोरेशन बाय द प्रिन्सिपल एम्प्लॉयर अँड इन्क्लूड्स अमाउंट पेएबल बाय और ऑन बिहाफ ऑफ द एम्प्लॉय. PSI मध्ये एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याच्यानंतर आहे डिपेंडंट्स. Dependents, in case some relatives of the deceased person, whether they were depending upon the income of deceased or not, is wholly relevant because law will presume dependency even if the relative were not depending upon the income of the deceased. Deceased person जो आहे तर त्याची डिपेंडन्सी की त्याच्या येणाऱ्या पगारावर त्या रिलेटिव्हची खर्च सगळे डिपेंड करतात की नाही, तर ते अकॉर्डिंग टू लॉ कन्सिडर केलं जाईल. आता त्याच्यातल्या काही कंडिशन्स आहेत. पहिली आहे डिपेंडन्सी इन मटेरियल. विडो, मायनर सन लेजिटमेट और अडॉप्टेड, अनमॅरिड डॉटर लेजिटमेट और अडॉप्टेड आणि विडो और मदर याच्यात डिपेंडन्सी मॅटर करत नाही, whether they are dependent or not, but they will get the benefit. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे ओनली व्हेन होल्ली डिपेंडंट आफ्टर 18 years old एज सन और डॉटर लेजिटमेट और अडॉप्टेड. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मुलगा किंवा मुलगी जी लेजिटमेट किंवा अडॉप्टेड आहेत ते डिपेंडंट असतील तर ते क्लेम करू शकतात. आणि आता लेजिटमेट आणि अडॉप्टेड तुम्हाला माहिती असेल की दत्तक घेतलेलं. लेजिटमेट म्हणजे देअर ओन सन और डॉटर जे त्यांच्या मॅरेज लाईफ मधून जन्माला आले. ठीक आहे. इलेजिटमेट जे आहे तर ते आपण अनैतिक रिलेशनशिप मधून जन्माला आलेली मुलं जे आहेत तर त्यांना कन्सिडर करतो इलेजिटमेट. तर होली और पार्शली डिपेंडंट मध्ये थर्ड कंडिशन आहे ती पॅरेंट अदर दॅन विडो और मदर. पॅरेंट अदर दॅन विडो और मदर मध्ये फादर असू शकतात किंवा पॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स असू शकतात. त्याच्यानंतर आहे मायनर इलेजिटमेट सन, अनमॅरिड इलेजिटमेट डॉटर, डॉटर लेजिटमेट और अडॉप्टेड, illegitimate daughter if married and minor, or if widower and a minor. आता इथे कंडिशन आल्यात मायनर इलेजिटमेट सन डॉटरच्या बाबतीत अनमॅरिड इलेजिटमेट डॉटर और लेजिटमेट अँड अडॉप्टेड. देन डॉटरचं लग्न झालं असेल आणि ती मायनर असेल किंवा ती विडोवर असेल आणि मायनर असेल. त्याच्यानंतर आहे मायनर ब्रदर और एन अनमॅरिड सिस्टर और अ विडोवर सिस्टर इफ अ मायनर. देन विडो डॉटर इन लॉ, मायनर चाइल्ड as predeceased son, minor child of predeceased daughter where no parent of the child is alive,
paternal grandparent if no parent is alive. या डिपेंडन्सीच्या कंडिशन आपण आधीच्या टॉपिक मध्ये बघितल्या होत्या, त्याच्यामुळे त्याच्यावर आता पुन्हा डिस्कशन मध्ये वेळ नको घालवायला. त्याच्यानंतर आहे what is employment, when it begins and when it ends. It is well to remember that act deploys the expression employment and not work. The reason for doing it perhaps appears to be that the word employment is the wider import than the expression of the work. A man is at work only when he is actually working. ठीक आहे, वर्क आणि एम्प्लॉयमेंट मध्ये थोडासा एक डिफरन्स आहे की वर्क म्हणजे ऍक्च्युअली ही इज वर्किंग, आय मीन वर्क नाव असं आपण म्हणतो. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट जी आहे तर ती फुल टाइम कन्सिडर केली जाते, वेदर यू आर वर्किंग करंटली ऑर नॉट. Then theory of national extension of spiral of employment. When accident takes place in the premises of employer at the time when the workman is at work, there is no difficulty in holding the accident took place at contemplated under the act. त्याच्या वर्किंग कंडिशन मध्ये अंडर प्रिमाइसेस जर एखाद्या एम्प्लॉईचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला कॉम्पेन्सेट करणं मॅन्डेटरी आहे अंडर दिस ऍक्ट. अरायझिंग आउट अँड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. डिसेप्टिव्हली सिम्पल अँड लिजिटियसली प्रोलिफिक फेज म्हणजे कपट आणि मुकदमेबाज profitability or profitable phase. Though two phraseologies are there. First one is arising over and over of and in the course of are distinctly separate and independent of each other without the one having any nexus or connected with the other. Then employ any person employed for wages in or in connection with the work of a factory or establishment and who is directly employed by the principal employer, who is employed by or through an immediate employer. Third, whose services are temporarily lent or let on hire to the principal employer under a contract of service, and includes any person employed for wages or any person engaged as apprentice, not being an apprentice, engaged under the Apprentice Act 1961, but does not include any member of Indian Naval, Military or Air Forces or any person so employed whose wages exceed prescribed limit. एम्प्लॉयची डेफिनेशन दिली आहे त्यांनी की डायरेक्टली एम्प्लॉयड केले प्रिन्सिपल एम्प्लॉयरने किंवा इमिजिएट एम्प्लॉयरने, टेम्पररी बेसिसवर असेल किंवा परमनंट बेसिसवर असेल. त्याच्यानंतर अप्रेंटाइज पण कन्सिडर केले जाऊ शकतात, पण ते जर अप्रेंटाइज ऍक्टच्या अंडर नसतील तर. आणि एक्सक्लूड केलेले आहेत की नेव्हल, मिलिटरी आणि एअरफोर्सचे सगळे मेंबर्स, आणि वेज लिमिट जे आहे एम्प्लॉयमेंटचं
आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितले होते वेज लिमिट, की वेजेस जे आहेत त्यांचे ते अबाउट 15,000च्या पेक्षा कमी असायला हवे, सॉरी 10,000 पेक्षा कमी असायला पाहिजेत मंथली वेजेस. त्याच्यानंतर आहे एक्झम्प्टेड एम्प्लॉई. एक्झम्प्टेड एम्प्लॉई मध्ये the exempted of employees one who is not liable under this act to pay employees contribution under the act. Employees contribution जे आहे तर तो लायबल नाहीये. पहिलं आहे फॅमिली मीन्स the includes one spouse, second minor dependent children, legitimate or adopted children that are wholly dependent who are receiving educating till the age of 21 years, unmarried daughter, child who is infirm, that is physically or mentally or due to abnormality or injury, and is wholly dependent until infirmity continues, and then dependent parents. हे फॅमिली मेंबर कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर आहे इन्शुरेबल एम्प्लॉयमेंट. द इन्शुरेबल एम्प्लॉयमेंट इज द एम्प्लॉयमेंट in a factory or a establishment to which this act applies. Then insured person, the insured person is a person who is or was an employee in respect whom contributions are or were payable and who is by reason thereof entitled benefits under the act. आता फॅमिली, इन्शुरेबल एम्प्लॉयमेंट आणि इन्शुअर्ड पर्सन. इन्शुअर्ड पर्सन म्हणजे ज्यांनी ह्या एम्प्लॉयमेंट ह्या ऍक्ट अंडर त्याचे फंड्स जे आहेत ते कॉन्ट्रीब्युट केलेले आहेत ESI ऍक्ट मध्ये. ठीक आहे, तो इन्शुअर्ड केला त्यांनी स्वतःला. इन्शुरेबल एम्प्लॉयमेंट म्हणजे ज्या एम्प्लॉयमेंट मध्ये तुमचा इन्शुरन्स केला जातो. आणि फॅमिली मध्ये कोण कोण कन्सिडर केले ते त्यांनी मेन्शन केले. Permanent partial disablement. The permanent partial disablement in such disablement of permanent nature or reduces the earning capacity of employee in every employment which he is capable of undertaking at the time of accident. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं समजा ऐकण्याची कॅपॅसिटी कायमसाठी गेली असेल एखाद्या कानाने, तर ती पार्शल परमनंट डिसेबलमेंट आहे, की त्याला आता पुन्हा त्या कानाने ऐकूच येणार नाहीये. त्याच्यानंतर आहे परमनंट टोटल डिसेबलमेंट. परमनंट टोटल डिसेबलमेंट मध्ये तो पुन्हा पायावर स्वतःच्या उभा राहू शकणार नाहीये, दोन्ही पाय त्याचे ऍक्सिडेंट मध्ये गेले असते. त्याच्यानंतर आहे टेम्पररी डिसेबलमेंट. टेम्पररी डिसेबलमेंट मध्ये मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचे इनकॅपेबिलिटीज आहेत तर त्या कव्हर होऊ शकतात. म्हणजे समजा एखादा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला असेल किंवा त्याच्यामध्ये रॉड टाकावा लागला असेल. त्याच्यानंतर आहे सिकनेस मध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो पर्सन व्यवस्थित बरा होऊ शकतो. मग त्याला काय तिथल्या फ्युम्समुळे, डस्टमुळे किंवा हाय टेम्परेचरमुळे बीपीचा किंवा दम्याचा अटॅक आला असेल तर तो सिकनेस मध्ये कन्सिडर होईल. त्याच्यानंतर आहे वेजेस. The wages mean all remuneration paid or payable whether the contract of employment was express or implied, including wages for authorized leave, lockout, strike, which is not illegal, means legal strikes, then layoff and other additional remuneration if any paid within 2 months, but does not include contribution paid in pension fund or PF, traveling allowance, concession or its value, payment to defray special expenses on employment and gratuity.
वेजेस मध्ये काय काय कन्सिडर केलं जातं. ऑथराइज लिव्ह त्याचं पेमेंट तुम्हाला मिळतं, लॉकआउटचं पेमेंट मिळतं, लिगल स्ट्राईकचं पेमेंट मिळतं, ले ऑफ अँड अदर. त्याच्यानंतर ऍडिशनल रेम्युनरेशन जे आहे तर ते सुद्धा मिळतात. मिळत काय नाही तर PF आहे किंवा ग्रॅच्युइटी फंड आहे, तर ते तुम्हाला त्यावेळेला पेमेंट मध्ये मिळत नाही, ते सेपरेट मिळतात आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ सर्व्हिसेस. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. The act seeks to create a gratuity establishment under the name of Employees State Insurance Corporation. It also seeks to set up the standing committee as well as the Medical Benefit Council to carry out the intents and purports of the act. The fund, the act creates obligation on the central government to create fund for this purpose and seeks to treat the expenditure incurred by the central government as a loan to the ESI corporation. The fund so created has to be expanded for first one, payment of benefits, provision of medical treatment and attendance to insured person or to their families, the provision of such medical benefit to their families. फॅमिलीला किंवा फॅमिली मेंबर्सना सुद्धा मेडिकल बेनिफिट मिळू शकतात. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ फीज अँड अलाउन्सेस टू मेंबर्स ऑफ द कॉर्पोरेशन अँड स्टँडिंग कमिटी and the medical benefit council, the regional board, local committees and regional and local medical benefit councils. फीज आणि अलाउन्सेस जे आहेत तर ते सुद्धा रिम्बर्स होऊ शकतात जर त्या हॉस्पिटलशी किंवा त्या मेडिकल काउन्सिलशी टायअप असेल तर. त्याच्यानंतर आहे पेमेंट ऑफ सॅलरीज, लिव्ह अँड जॉईनिंग टाइम अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अँड compensatory allowances, gratuities and compensate allowances, pension contributions to provident or other benefit funds of officers and servants of the corporation and meet the expenditure in respect of officers and other services set up for the purpose of giving effect to the provision of this act. Next, establishment and maintenance of hospital and dispensaries and other institutions and the provision of medical and other ancillary services for the benefit of insured persons and where the medical benefit is extended to their families. हॉस्पिटलचा सगळा जो खर्च असेल तर किंवा त्याच्या मेडिकलचा तिथल्या सर्व्हिसेसचा तर तो त्या पर्सनसाठी किंवा त्याच्या फॅमिलीसाठी जो आहे तर तो रिम्बर्स केला जातो, त्याचे फंड्स अलोकेट केले जातात. आधीचा जो पॉइंट होता तर त्याच्यामध्ये सॅलरी मध्ये सॅलरी किंवा लिव्ह अँड जॉईनिंग टाइम अलाउन्सेस जे आहेत, ट्रॅव्हलिंग अँड कॉम्पन्सेटरी अलाउन्सेस, ग्रॅच्युइटी, compensation, pension contribution to provident fund and other benefit funds, officers and servant of corporation meeting expenditure is respect of officers, other services, set up and purpose of giving effect of provisions of the act. ह्या सगळे फंड्स, अलाउन्सेस किंवा पेमेंट्स जे आहेत तर ते ह्या सगळ्या ऍक्ट मध्ये येतात, ESI कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये. त्याच्यानंतर 5th पॉइंट आपण बघत होतो, पेमेंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू एनी स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी और एनी प्रायव्हेट बॉडी और इंडिव्हिज्युअल टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट अँड अटेंडन्स provided
to injured person where the medical benefit is extended to their families, include the cost of any building and equipment in accordance with any agreement entered into by the corporation. Then next, define the cost and expenses of auditing the accounts, define the cost and expenses of ESI court, payment of contract, payment of disre order or award of any court or tribunal, define the cost of other charges of institution or defending any civil or criminal proceedings, define expenditure for improvement of health and welfare insured person, for the rehabilitation and re-employment of insured person who have been disabled or injured, and for such other purposes. कंपनी जी आहे तर ESI कोर्ट असेल, कोर्ट किंवा ट्रिब्युनल असेल, क्रिमिनल किंवा सिव्हिल प्रोसिडिंग्स असतील, तर याचे सगळे कॉस्ट जे आहेत ऑडिट केलेलं असेल, कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट असेल, त्याच्या प्रोसिडिंगची कॉस्ट असेल, तर हे सगळी कॉस्ट जे आहे तर तो एम्प्लॉयर बेअर करत असतो. आता अपॉइंटमेंट अँड पॉवर्स ऑफ इन्स्पेक्टर बघूया. त्याच्यामध्ये पॉवर्स आहेत त्यांच्या की फर्स्ट आहे कॉज इन्क्वायरीज इनटू दी करेक्टनेस ऑफ दी पर्टिक्युलर्स. जे काही स्पेसिफिक केस असेल किंवा ज्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल इन्क्वायरी करायची आहे तर त्याचा करेक्टनेस जो आहे, ट्रुथफुलनेस जो आहे तर तो चेक करणार. दुसरं आहे असर्टन वेदर द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट have been complied with. ऍक्ट कम्प्लिशन होतंय का, तो फॉलो केला जातोय का. त्याच्यानंतर रिक्वायर्स एनी प्रिन्सिपल और इमिजिएट एम्प्लॉयर टू फर्निश टू हिम सच information as he may consider necessary. Then next, enter at any reasonable time in the office, establishment, factory or other premises occupied by such principal or immediate employer. Requires any person found in charge of the documents to produce the same to him, allow him to examine such accounts, books and other document relating to the employment of persons and payment of wages, or to furnish to him such information as he may consider necessary, or examine the principal or immediate employer, his agent or servant, or any person found in such factory, establishment, office or other official. Then make copies of or take extracts from any register, account book or other document maintained in such factory, establishment, office or other premises. Then exercise such other powers as may be prescribed. Then benefits the injured person, their dependents and or the specified person are conferred with the benefits which are as under. First one, periodical payment in case of sickness certified by medical practitioner. त्याला पिरियडिकल बेनिफिट मिळतात सिकनेसचे. मेडिकल प्रॅक्टिशनर कडून सर्टिफिकेट घेतलं असेल सिकनेसचं तर. त्याच्यानंतर आहे पिरियडिकल पेमेंट ऑर द मॅटर्निटी बेनिफिट टू विमन in case of confinement or miscarriage or sickness arising out of pregnancy, confinement, premature birth of child or miscarriage. Ladies ना मॅटर्निटी बेनिफिट मिळतात कन्फाइनमेंट, मिसकॅरेज किंवा सिकनेस जर प्रेग्नन्सीच्या वेळी
झाला असेल, कॉम्प्लिकेशन्स असतील, प्री मॅच्युअर बर्थ असेल चाइल्डची, किंवा मिसकॅरेज, कन्फाइनमेंट असेल, तर तरी सुद्धा हे बेनिफिट त्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर आहे पिरियडिकल पेमेंट इन केस ऑफ सफरिंग फ्रॉम डिसेबलमेंट ॲज अ रिझल्ट ऑफ एम्प्लॉयमेंट इंजुरी ऑर डिसेबलमेंट बेनिफिट. डिसेबलमेंट जर असेल तर if person is suffering from disablement, then or injured at workplace and turns into employment injury, then he will get periodical benefit in such cases. Then periodical payments or dependents benefit to such dependents or incurred person who dies as a result of an employment injury. एम्प्लॉयमेंट इंजुरी म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यात इंजुर्ड झाला आणि नंतर इट कॉज टू डेथ, तर त्याच्या डिपेंडंट्सना सुद्धा पिरियडिकल पेमेंट म्हणजे त्याचं जे इन्शुरन्सचे बेनिफिट आहेत ते मिळतील. त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट और अटेंडन्स और मेडिकल बेनिफिट, देन payment towards funeral expenses of deceased injured person. मेडिकल ट्रीटमेंट साठीचा खर्च जो आहे तर तो सुद्धा मिळतो. आणि जर पर्सनची डेथ झाली असेल तर फ्युनरल एक्सपेंडिचर सुद्धा एम्प्लॉयर कडून देणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे the act also stipulates that employee who is recipient of sickness or disablement benefit has to observe the following conditions. First one, he has to remain under medical treatment at a dispensary, hospital, clinic, or other institution and shall carry out instruction given by the medical officer. He shall not, while under the treatment, do anything which might retard or pre-injure his chances of recovery. He shall not leave the area in which medical treatment is provided to him without the permission of the medical officer. He shall allow himself to be examined by the medical officer. The एम्प्लॉयची जर मेडिकल कंडिशन जर बघायची झाली तर त्याला सिकनेस किंवा डिसेबलमेंट बेनिफिट कधी मिळतील तर तो हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये एखाद्या मेडिकल डिस्पेन्सरीमध्ये ऍडमिट झालाय आणि तिथे राहून ट्रीटमेंट घेतोय, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला हार्म करून घेतलं नाहीये, त्याच्या रिकव्हरीचे चान्सेस कमी करून घेतले नसतील तर, त्याच्यानंतर ट्रीटमेंटला प्रॉपरली रिस्पॉन्स देत असेल, डॉक्टरचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत असेल आणि मेडिकल ऑफिसरला त्यांनी स्वतःला एक्झामाइन करून दिलं तर त्याला हे बेनिफिट मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे the act further makes it clear that employees shall not be entitled to receive for the same period both sickness benefit and maternity benefit. सिकनेस बेनिफिट आणि मॅटर्निटी बेनिफिट एकत्र मिळू शकत नाहीत. त्याच्यानंतर बोथ सिकनेस बेनिफिट अँड डिसेबलमेंट बेनिफिट फॉर टेम्पररी डिसेबलमेंट, सिकनेस बेनिफिट आणि डिसेबलमेंट बेनिफिट फॉर टेम्पररी डिसेबलमेंट हे सुद्धा हे दोन्ही एकत्र मिळणार नाही. आणि मॅटर्निटी बेनिफिट आणि डिसेबलमेंट बेनिफिट फॉर टेम्पररी बेसिस हे सुद्धा एकत्र मिळणार नाहीत. नेक्स्ट आहे बार अगेन्स्ट रिसिव्हिंग compensation or damages under any other law.
त्याच्यामध्ये आहे the act bars the insured person or his dependents from receiving or recovering any compensation or damages under first one, the Workman Compensation Act, or any other law for the time being in force or otherwise from the employer or the from any other person. Then determination of question of disablement, any question whether the accident has resulted in permanent disablement or whether the extent of loss of earning capacity can be arises provisionally or finally, or whether the assessment of a proportion of the loss of earning capacity is provisional or final, or in the case of provisional assessment, the period for which such assessment is caused shall be determined by the medical board constituted under the act. The डिसेबलमेंट कधी कन्सिडर केली जाते? परमनंट डिसेबलमेंट झाला असेल ऍक्सिडेंट मधून तर, किंवा लॉस ऑफ अर्निंग कपॅसिटी असेल, त्याच्यानंतर आहे लॉस ऑफ अर्निंग कपॅसिटी फॉर टेम्पररी बेसिस और फॉर परमनंट बेसिस. आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्सने जर सांगितलं असेल एखादा बॉडी पार्ट डॅमेज झालाय किंवा इंजुरी झाली आहे तर कन्सिडर केलं जातं. पेनल्टीज आहेत. causing any increase in payment or benefit, causing any payment or benefit where no payment or benefit is authorized by or under the act, avoiding any payment to be made under this act, enabling any other person to avoid any such payment, knowingly making or causing to be made any false statement and false representation. सगळ्या गोष्टींसाठी 6 महिने इम्प्रिझरमेंट आहे किंवा फाईन आहे अप टू 2000 रुपीज और बोथ अशी पेनल्टी आहे. त्याच्यानंतर आहे the act furthers treats the following act as offenses and prescribe punishment for the same: failure to pay contribution, deduction or attempts to deduction from the wages the whole or any part of employer's contribution, contravention of section 72, that is reducing wages or any privileges or benefit admissible to an employee, or contravention of section 73, that is dismissing, discharging, reducing or otherwise punishing an employee during the period of his sickness. Then failure or refusal to submit any return required by the regulations, then making a false return or obstructing the inspector or other official of the corporation in the discharge of his duties, or contravention or non-compliance with any of the requirement of this act or rules or the regulations. Then the act prescribes the punishment. आता जे ऑफेन्सेस बघितले त्याच्यासाठीच्या पनिशमेंट आहे where offenses is under the clause first one with imprisonment for the term may extend to 3 years, but which shall not be less than 1 year in case of failure to pay employees contribution, and shall also be liable to pay fine up to rupees 10,000 rupees. Second, which shall not be less than 6 months in any other case, shall also be liable to fine of 5,000 rupees.
And second condition, where offense is under any of the clause 2, the punishment will be imprisonment for a term which may extend to 1 year, or with fine which may extend to 4,000, or with both. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे The Employees Provident Fund and Miscellaneous Provision Act 1952. Applicability of the act. Every establishment which is factory engaged in any industry specified in Schedule 1 and in which 20 or more person are employed. म्हणजे फॅक्टरीचा जो फॅक्टरीची जी कंडिशन आहे तीच इथे इम्प्लाइड होते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, एनी अदर इस्टॅब्लिशमेंट एम्प्लॉईंग 20 or more person or a class of such establishment which central government notifies in the government gazette. Any establishment in which employer and the majority of employees agrees that the act should be made applicable. Any establishment in which immediately before the act was made applicable, PF was already in existence in the establishment. Once the act is applicable, it continues to applicable even when number of employees working in the establishment fall below the prescribed number of employees required to be employed for making the act applicable. आता फॅक्टरी ऍक्ट जो आपण बघितला त्याचेच साधारण टर्म्स अँड कंडिशन इथे आहेत. तर एकदा का ऍक्ट ऍप्लिकेबल झाला, कारण प्रिस्क्राईब लिमिट 20 और मोर पर्सन आहे, ठीक आहे. एकदा का ऍक्ट इस्टॅब्लिश झाला तर त्याची प्रोव्हिजन कंटिन्युअस बेसिसवर करावे लागते. जरी इन फ्युचर नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी झाले तरी सुद्धा ते त्यांना फॉलो करावं लागतं. त्याच्यानंतर आहे ऍक्ट नॉट ऍप्लिकेबल. First, any establishment registered under the Cooperative Societies Act employed less than 50% and working without the aid of power. त्यांना कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंडर जर कोणती इस्टॅब्लिशमेंट असेल आणि 50% पेक्षा कमी लोक काम करत असतील तर. त्याच्यानंतर एनी अदर इस्टॅब्लिशमेंट नोटिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि थर्ड आहे एनी अदर इस्टॅब्लिशमेंट सेटअप बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट्स and whose employees are entitled to receive benefit of contributory PF and old age pension. मग त्यांना हे ऍक्ट ऍप्लिकेबल नाहीयेत. देन फंक्शनल ऑपरेशन ऑफ द ऍक्ट, त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. द ऍक्ट इज मेड ऑपरेशनल अंडर द सेक्शन 5 by framing a scheme to be called as Employees Provident Fund. This scheme framed by central government under section 6D has to be laid before parliament and thereafter only it comes into force. The act under section 5A also seeks to constitute a central board. The board is to be headed by the chairman, vice chairman and the PF commissioner. Has to be the ex officio member of the central board. Not more than 5 persons can be appointed by the central government. Not more than 15 persons representing the state governments are to be specified by the central government. ऑपरेशन कसं आहे हे ऍक्टचं आपण बघितलं. सेंट्रल गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करते. त्याच्यानंतर स्कीम बघितली की सेक्शन 5च्या अंडर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट स्कीम जी आहे तरी ती
ऍप्लिकेबल असेल तर PF EPF स्कीम्स ऍप्लिकेबल होतात. त्याच्यानंतर 5% सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि 15% जे आहेत तर ते स्टेट गव्हर्नमेंटचे ऑनबोर्ड असायला हवेत. त्याच्यानंतर आहे स्कीम EPF स्कीम्स ऑफ 1952. Excluded employee means an employee who, having been a member of fund, has withdrawn the full amount of his contribution in fund on retirement from service after attaining of the age of 55 years before migration from India for permanent settlement abroad, for taking employment abroad, or any employee whose pay exceeds 6,500 per month and an apprentice. हे एक्सक्लूड केलेले आहेत एम्प्लॉईज या स्कीम मधून. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन मध्ये आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. एम्प्लॉयर साइड कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर ते आहे ऍट द रेट ऑफ 10% ऑफ बेसिक वेजेस प्लस डिअरनेस अलाउन्स प्लस रिटेनिंग अलाउन्सेस. आणि the rate of contribution should be 12% in respect of establishment specified by central government. 12% 12% पार्ट जो आहे तर तो एम्प्लॉयरला कॉन्ट्रीब्युट करावा लागतो. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं, अनलेस द एम्प्लॉईज डिझायर्स टू कॉन्ट्रीब्युट मोर दॅन प्रिस्क्राइब, in which case the employer shall not be under any obligation to pay any contribution more than his contribution payable under the act. एम्प्लॉईला जर प्रिस्क्राइब लिमिट पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल ESI फंड मध्ये तर तो करू शकतो. त्याला पण 12% लिमिट आहे. सॉरी, लिमिट नाहीये, 12% प्रिस्क्राइब्ड आहे. त्याला जर 12% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युट करायचे असेल तर ते एम्प्लॉई करू शकतो. त्याच्यानंतर द एम्प्लॉयर शाल इन द फर्स्ट इन्स्टन्स pay both contributions payable by him and payable by employees employed by him directly or through a contractor. फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर तो एम्प्लॉयरच भरत असतो. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर दोघांचा पार्ट जो आहे त्यांचा. त्याच्यानंतर आहे इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रिन्सिपल एम्प्लॉयर टू पे कॉन्ट्रीब्युशन टुगेदर विथ the administrative charges. The administrative charges means such percentage of the amount of contributions payable to the employees other than excluded employees. Then employer cannot deduct his share from the wage of the employees, notwithstanding any contract to the contrary. Then nomination मध्ये नॉमिनीज फॅमिली मेंबर पैकी किंवा सबसिक्वेंटली एनी रिलेटिव्ह किंवा बाकी कोणालाही नॉमिनी करता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे द बेनिफिट्स ऑफ फॉलोइंग फ्रॉम PF. द बेनिफिट्स ऑफ विथड्रॉइंग द PF अमाउंट आणि सेकंड आहे द बेनिफिट ऑफ नॉन रिफंडेबल ऍडव्हान्सेस. थर्ड आहे द बेनिफिट ऑफ फायनान्सिंग लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज. पहिलं जे होतं बेनिफिट ऑफ विथड्रॉइंग PF अमाउंट, तर an employee can withdraw the full amount standing to his credit in the provident fund in following circumstances: on retirement after the age of 55 years, on retirement due to incapacity to work, in case of migration for permanent settlement abroad, in case of mass retrenchment, on voluntary retirement, on closure of establishment, on transfer to establishment not covered under Act,
on discharge with payment of retrenchment compensation, etc. And next, in all the other cases of leaving services, if he remains unemployed after waiting period of 2 months. PF कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट जे आहे तर तो विड्रॉ करू शकतो एम्प्लॉई फुल अमाऊंट जेव्हा 55 एजला रिटायर होईल किंवा इनकॅपेबल होईल किंवा रिटायर होईल, मायग्रेट होईल अब्रॉडला, मास रिट्रीचमेंटच्या वेळेला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली असेल, क्लोजर झालं असेल किंवा सर्व्हिस सोडल्यानंतर किंवा आफ्टर रिट्रीचमेंट 2 महिन्यापर्यंत त्याला जर दुसरी सर्व्हिस मिळाली नाही, तो अनएम्प्लॉयड राहिला तरी तो पेमेंट विड्रॉ करू शकतो. नेक्स्ट आहे बेनिफिट ऑफ नॉन रिफंडेबल ऍडव्हान्सेस. Non-refundable advances can be taken for the following: for the purchase of a house, for the payment of a loan for housing, in case of unemployment due to lockout or temporary closure, in case of unemployment due to illness, for the purpose of marriage, self, daughter, son, sister, or brother, for the purpose of education of the son or daughter, for meeting the exceptional circumstances and calamity. नॉन रिफंडेबल मध्ये लोन साठी, हाऊस लोन साठी किंवा हाऊस परचेस करण्यासाठी, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट त्याची जर झाली नसेल तर त्याच्यासाठी, त्याच्यानंतर मॅरेज स्वतःचं, मुलीचं, मुलाचं किंवा भावा किंवा बहिणीचं, त्याच्यासाठी तो त्याच्यातली अमाऊंट जी आहे तर ती विड्रॉ करू शकतो. नेक्स्ट बेनिफिट ऑफ फायनान्शियल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. The employee is also conferred with the benefit of subscribing to the LIC policies. त्याला LIC पॉलिसीचं बेनिफिट सुद्धा मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दी एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 1972. Superannuation pension, retiring pension or a permanent total disablement pension, or widow or widower's pension, pension to children, or orphan pension payable to the beneficiaries of such employees. And next, offenses under the PF scheme. First offense, deduction of employer's contribution from the wages of the employer. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते एम्प्लॉईच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून जर डिडक्ट केलं असेल तर. त्याच्यानंतर फेल्युअर टू सबमिट रिटर्न स्टेटमेंट्स of the other documents required to be submitted under the scheme. स्कीमचे डॉक्युमेंट सबमिट केले नसतील वेळेत तर त्याच्यानंतर सबमिशन ऑफ फॉल्स रिटर्न्स स्टेटमेंट्स अँड अदर डॉक्युमेंट्स. फॉल्स रिटर्न सबमिट केले असतील किंवा फेक डॉक्युमेंट्स असतील किंवा मेक अ फॉल्स डिक्लेरेशन असेल तर. त्याच्यानंतर ऑब्स्ट्रॅक्टिंग PF इन्स्पेक्टर इन चार्ज ऑफ हिज ड्युटीज. PF इन्स्पेक्टरला त्याच्या ड्युटीज परफॉर्म करताना जर प्रॉब्लेम क्रिएट करत असतील तर किंवा कॉपरेट करत नसतील तर. फेल्युअर टू प्रोड्यूस द रेकॉर्ड ऑफ हिज इन्स्पेक्शनचा रेकॉर्ड किंवा इन्स्पेक्शनच्या वेळी रेकॉर्ड दाखवू शकले नसतील प्रॉपर. त्याच्यानंतर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ ऑर नॉन कम्प्लायन्स ऑफ द स्कीम. तर ह्या सगळ्या ऑफेन्सेस साठी पनिशमेंट आहे up to 1 year imprisonment or fine up to ₹4,000 or with both.